हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी करते आहे पुलाव. तर सर्वात पहिले मी कापून घेतले आहे इकडे दोन लिंबूची दोन तुकडे, फ्लॉवर, कढीपत्ता आणि मिरची. आणि मी गॅस ऑन करून तेल टाकलेलं आहे. आणि हे आहे जिरं. हे बघा, हे आहे जिरं. आपल्याला याच्यात टाकायचं. हे बघा, हे शिजणं कसं चालू झालंय. तुम्ही आत बघा, आत बघू शकता तुम्ही. इतकं मस्त चालू झालंय शिजणं. आता याच्यात टाकायची आहे आपल्याला मस्त अशी मिरची. हे बघा, ही आहे मिरची. हे बघा, आतमध्ये मस्त कसं झालेलं आहे. आलू आता मी कोबी, हा आहे कोबी आणि कढीपत्ता. ती मस्त दिसत आहे. आता त्याला हलवून घ्यायचे व्यवस्थित. आता आपल्याला मस्त असं हे परतवायचंय. त्याच्यात मिक्स वगैरे करून घ्यायचंय. जी वाफ येतीये, मिरची काय मस्त शिजती आहे, ग्रीन. आता नेक्स्ट आता हलवायचंच आहे थोडा वेळ पर्यंत, 5-1 मिनिटं तरी हलवायचं. आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि आपल्याला टाकायचा आहे आता तो वाला एव्हरेस्टचा तसा हा मसाला, हा टाकायचा याच्यात. आपल्याला हे मस्त परतवायचं आहे. किती मस्त हे ब्राऊन ब्राऊन झालं आहे. हे बघा, हे किती मस्त असा त्याला कलर, ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपल्याला टाकायचे आहे आपले हे तांदूळ. आणि मग करायचंय याला मिक्स. एवढं लांब नाही करायचं, काही एवढं गरम नाही ते. आता याला मस्त परतवून घ्यायचंय. करसा धरून हे ब्राऊन ब्राऊन सगळं झालेलं आहे. गॅस मीडियम, एकदम मीडियम स्टीम फ्लेवर. हे बघा, मस्त असं परतवून घेतलं आहे. आता याच्यात टाकायचं आहे आपण उबळलेलं पाणी. हे बघा, आता याला हलवून घ्यायचंय आणि मग मीठ टाकायचं. हे बघा, मस्त झालेलं आहे. त्याचा वास पण खूप मस्त येतो. गॅसला स्टीम याच्यावरच राहायचं. असं वाटतंय की मी वरण करते. आता मस्त याला उकळी दिलेली आहे. आणि मग मी जसं की सांगितलंच होतं, आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे मीठ, 1 पूर्ण चमचा आणि 1 अर्धा चमचा. आता परत एकदा हलवून घ्यायचं.
आपल्याला टाकायचे आहे. मी तुम्हाला जसं दाखवलंच होतं, हे 2 लिंबू. सर्वात पहिले या लिंबू असं ठेवायचा अँड प्यायचा. ओ वाव, हा पिळा जातोय. किती मस्त आहे हे उघडून केलं ना म्हणजे की व्यवस्थित पिळा जातो. आता हा लिंबू झालेला आहे. पहिले तुम्ही बघतच असाल पूर्ण किती चोपड झालेला आहे हा लिंबू. झालं. आता हा लिंबू ठेवायचा असा अँड हे असं दाबायचं आणि आता बघा काय होतंय. आता आपल्याला या लिंबूला काढून घ्यायचंय. हे लिंबू पहिले किती गोल होते, आता किती चौपट झाले. हे बघा, आता याला 2 ते 3 शिट्ट्या हे करण्यापर्यंत हे करू. आता मस्त कुकरच्या शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे आणि मग आपला थोड्याच वेळात मसाला भात रेडी. आता आम्ही इथे कुकर ठेवलेला आहे आणि गॅस सुद्धा ऑन आहे. गॅसला वर ठेवायचं, स्टीम वर नका ठेवू. झालं का